आता लग्नसराई आणि संक्रांतीचा मेकअप किंवा लग्न समारंभ चालू होत आहे. त्यासाठी आपल्याला मेकअप करायचा आहे, तर आपल्याला आपल्या CTM नंतर प्रायमर हे बेस्ट असायला हवं. त्यासाठी आपल्याकडे एक तरी प्रायमर असायलाच हवं. ऑइली स्किनसाठी थोडं जेल फॉर्ममध्ये असलेलं आणि थोडं पातळ याच्यात प्रायमर आपल्याला पाहिजे. ऑइली स्किन थोडं आपल्या चेहऱ्यावर बारीक पुरळ येणं किंवा थोडे लालसरपणा आपल्या गालावर राहतो. त्यासाठी आपल्याला CTM करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. CTM योग्य प्रकारे केलं की त्यानंतर आपल्याला मेकअप आणखी उठून दिसण्यासाठी आणि मेकअप काळा पडू नये यासाठी आपल्यासाठी बेस्ट प्रायमर कोणता आहे आणि तेही ऑइली स्किनसाठी, ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया. नमस्कार. आज व्हिडिओच्या थंबनेलवरून आपल्याला कळलंच असेल की आज व्हिडिओ कशावरती. आज आपण बघणार आहोत आपल्या ऑइली स्किनसाठी बेस्ट प्रायमर कोणता आहे ते. बघू शकता 3 प्रकारचे प्रायमर मी यूज केलेले आहे. तरी कोणतं प्रायमर हे आपल्या ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे आणि त्यामुळे मेकअप आपल्या चेहऱ्यावर छान बसतो आणि उठून दिसतो. जर आपल्यापाशी प्रायमर हे योग्य असेल तर आपला मेकअपसुद्धा काळा पडत नाही आणि छान बसतो. हे रेनी प्रायमर छान आहे. याचं हे सुद्धा बॉलिवूड फिल्टर प्रायमर आणि याचं स्ट्रक्चर बघू शकता. पिंकिशमध्ये येतं आणि थोडं जाडसर आहे. आणि प्रायमर असं घ्यावं की आपल्या चेहऱ्यावरचे जे बारीक छिद्र राहतात ते पूर्णपणे झाकले गेले पाहिजे. त्यामुळे ते व्यवस्थित झाकले की आपल्या स्किनवर मेकअप हा छान उठून दिसतो. आणि ब्रायडल मेकअप करण्यासाठी मेकअप हा आपला असा थोपल्यासारखा दिसावा नाही. छान नॅचरल लुक येण्यासाठी प्रायमर मात्र योग्य असायला हवं. हे थोडं जाड्या याच्यात आहे आणि थोडं पिंकिश आहे, तर याचा रिझल्ट छान आहे. जे आपल्या चेहऱ्यावरची बारीक लालसरपणा येतो गालावर किंवा बारीक पुरळ येतात ते यानं झाकल्या जाते. तसं व्यवस्थित आहे. पण मला थोडं हे प्रायमर यूज केल्यामुळं स्किन थोडी रुखी वाटते. आणि हे जे प्रायमर आहे पर्पलचं 24 गोल्ड प्रायमर, ह्याची क्वांटिटी 20 मिली आहे. हे थोडं कॉस्टली येतं. हे सुद्धा कॉस्टली येतं. पण हे जे प्रायमर आहे ऑइली स्किनसाठी मला थोडं यूजफुल आणि व्यवस्थित वाटलं. हे थोडं गोल्डिशमध्ये येतं. यामध्ये पूर्ण पातळ जसं पाणी राहतं तसं यामध्ये लिक्विड राहतं. आणि थोडंसं लिक्विड आपल्या गालावर, जिथे आपले नोजच्या साईडनं, कपाळावर आणि हनोटीवर हे प्रायमर आपल्याला व्यवस्थित देतं. आणि मेन म्हणजे प्रायमर कोणतंही असो ते मेकअप काळा पडू नये आणि लॉंग आपला मेकअप टिकून राहावा यासाठी प्रायमरसुद्धा योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. आपला प्रायमर जर व्यवस्थित असेल तर आपला मेकअपसुद्धा काळा पडत नाही आणि दीर्घकाळ टिकून राहतो. त्यासाठी आणि मेकअप लावल्यानंतर तो असा थोपल्यासारखा मेकअप न दिसता नॅचरल लुक चेहऱ्यावर यायला हवं. तर आपलं प्रायमरसुद्धा आणि आपण जे प्रोडक्ट घेतो एकदा घेतले की आपल्याला पुन्हा पुन्हा ते प्रोडक्ट घ्यावे लागत नाही. खूप काळ टिकते. त्यामुळे ज्या बिगिनर्स आहे त्यांनासुद्धा मेकअप व्यवस्थित बसावा आणि त्यांचा टाईम आणि मनी दोन्ही वाचावं यासाठी हा आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तर पतंजलीचं ॲलोवेरा जेल हे सुद्धा आपण प्रायमर म्हणून यूज करू शकतो. हे सुद्धा छान रिझल्ट येतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ताईंनो. आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा. नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि छानशी माहिती नवीन व्हिडिओमध्ये अशीच पुन्हा घेऊन येणार. तोपर्यंत बाय. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आवडला असेल
तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि घंटीची बटन प्रेस करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.